दाल फ्राय बनवण्यासाठी मी इथे तूर डाळ, मूग डाळ, पाणी टाकून स्वच्छ अशी धुवून घेतलेली आहे. त्यामध्ये आता मीठ, हळद, हिंग घालून ते कुकरला छान अशी शिजवून घ्यायची. त्यामध्ये थोडंसं पाणी घालून घ्यायचं. कढईमध्ये तेल टाकून राई, जिरं, कढीपत्ता, कांदा परतून घ्यायचा. त्यामध्येच मिरची, आलं लसूण पेस्ट, टॅमॅटो छान असं शिजवून घ्यायचं. त्यामध्येच हिंग, हळद, गरम मसाला, धणे पावडर, जिरे पावडर, लाल तिखट असे सर्व मसाले छान असे परतवून घ्यायचे. आता जी शिजवलेली डाळ आहे ती त्यामध्ये घालून छान अशी मिक्स करून घ्यायची. थोडंसं पाणी घालून घ्यायचं. डाळीला छान उकळी आल्यानंतर त्यामध्ये कसुरी मेथी आणि कोथिंबीर घालून घ्यायची. तसंच चवीनुसार मीठसुद्धा घालून घ्यायचं. आता आपण डाळीला तडका घालून घेऊया. छोट्या कढईमध्ये तूप घालून राई, जिरं, कढीपत्ता, बारीक केलेलं लसूण, मिरची आणि लाल तिखट घालून ही गरमागरम फोडणी डाळीवर घालून घ्यायची. छान अशी उकळी काढून घ्यायची. तर आपली मस्त अशी दाल फ्राय तयार आहे.